UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मोदींनी भ्रष्टाचारासाठी माफी मागितली की RSSच्या माणसाला कंत्राट म्हणून माफी मागितली? राहुल गांधींचा सवाल। तर चुका करता म्हणून तुम्हाला माफी मागावी लागते, राहुल गांधींची टीका। पंतप्रधानांनी शिवाजी महाराजांचीच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाची माफी मागावी, राहुल गांधी यांची मागणी। महाराष्ट्रामधल्या खेडेगावामधल्या रस्त्याचं कंत्राट गुजरातला कसं मिळतं? राहुल गांधींचा सरकारला सवाल। तर अदानी आणि अंबानी या दोन लोकांनाच कंत्राट मिळत असल्याचा आरोप। सांगलीमध्ये पतंगराव कदम यांच्या पुतळ्याचं अनावरण। राहुल गांधी, खरगे, शरद पवारांसह अनेक नेत्यांची हजेरी, तर ठाकरे गटाच्या नेत्यांची मात्र कार्यक्रमाला पाठ। मालवण पुतळा दुर्घटना प्रकरणी जयदीप आपटे आणि चेतन पाटीलला 10 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी। शिल्पकार जयदीप आपटेला काल रात्री कल्याणमधून अटक। जयदीप आपटेचा बॉस त्याला वाचवू शकला नाही, जामिनासाठी ठाण्यातून सूत्र हलतायत। आपटेला कान दिलेल्या सरकारमधील सूत्रधारावर कधी कारवाई होणार? संजय राऊतांचा सवाल। सरकार गुन्हेगाराला पाठीशी घालणार नाही, जयदीप आपटेच्या अटकेनंतर संजय शिरसाटांची प्रतिक्रिया। ठाकरेंवर दिल्लीच्या गल्लोगल्ली जाण्याची वेळ आली, मला सीएम करा असं सांगत ठाकरेंना गल्लोगल्ली फिरावं लागतं। मुख्यमंत्री शिंदेंची उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका। ठाकरे गटाचे मुंबईतले संभाव्य उमेदवार ठरले, सूत्रांची माहिती। 22 नावांवर प्राथमिक चर्चा सुरू। वरळीतून आदित्य ठाकरे, दैसरमधून तेजस्विनी घोसाळकर, तर जोगेश्वरीमधून अमोल कीर्तीकर यांच्या नावाची चर्चा। अजित पवारांच्या बारामतीमध्ये फडणवीसांचे बॅनर झळकले। देवाभाऊंनी लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिल्याचा बॅनरवर उल्लेख। विधान परिषदेसाठी कालपासून रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत, तर फक्त एका महिलेलाच किती पदं देणार? राष्ट्रवादीच्या रुपाली पाटलांचा थेट सवाल। पदं पक्षाने दिली आहेत, त्यामुळे यावर पक्ष निर्णय घेईल, रुपाली चाकणकर यांची प्रतिक्रिया। तर आरोप होत असतात, प्रत्येक आरोपाला उत्तर देणं गरजेचं नाही, चाकणकरांचा टोला। मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवणार, संजय राऊतांचं विधान। मुख्यमंत्री पदाची आताच मांडणी करायची आवश्यकता नाही, या शरद पवारांच्या विधानावर राऊतांची प्रतिक्रिया। सीएम पदाचा चेहरा जाहीर करण्याची प्रथा महाराष्ट्रामध्ये नाही, नवी प्रथा पाडायची की नाही हे सर्वांनी बसून ठरवलं पाहिजे। महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर जयंत पाटलांची प्रतिक्रिया। नितेश राणेंकडून हिंदूंना वराह जयंती साजरी करण्याचं आवाहन, तर ज्याला घाणीत लोळायची सवय आहे त्याच्या सडक्या मेंदूत असेच विचार येऊ शकतात, अमोल मिटकरींची नितेश राणेंवर सडकून टीका। अब्दुल सत्तार आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये रात्री उशिरा 3 तास बैठक। जरांगेंच्या भेटीनंतर अब्दुल सत्तार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी मुंबईला रवाना। महाराष्ट्रातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघात 90,000 ते 1 लाख मराठा। ओबीसी मधून आरक्षण न दिल्यास लोकसभेसारखा कचका दाखवू, फडणवीसांनी मराठ्यांच्या नादी लागू नये, जरांगेंचा इशारा। राज्यपाल नियुक्त 12 आमदारांसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट। विधान परिषदेच्या 3 जागा शिंदे गटाकडे येणार असल्याची माहिती। हर्षवर्धन पाटलांच्या जागेवर दत्तात्रय भरणेंचे स्वतःच्या उमेदवारीचे संकेत। तुमच्यासाठी विकास कामं भरपूर केलीत, आता मला आशीर्वाद द्या, भरणेंचं आवाहन। गडचिरोली सिडकोतर्फे मेट्रोच्या भाड्यामध्ये 33% लक्षणीय कपात। 7 सप्टेंबर 2024 पासून मेट्रो तिकिटाचा किमान दर 10 रुपये तर कमाल दर 30 रुपये। नवी मुंबईकरांना होणार मोठा फायदा। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।